नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सत्यनारायण चौरे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आपण नुकताच झालेला MPSC कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 1 याचे जे काही मराठी व्याकरणावर आलेले प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे आपण इथं जाणून घेणार आहोत। याच्यामध्ये ही संभाव्य उत्तरं असणार आहेत। आता माननीय आयोग उत्तरपत्रिका अर्थात आन्सर की टाकेलच लवकर, पण हे जे काही उत्तर आहेत या प्रश्नांचं एकंदरीत आपण इथं उत्तरे तसंच एक्सप्लेन करणार आहोत, जेणेकरून इथं तुमच्यापर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचावी या उद्देशाने। आता हा पेपर आहे, पेपर क्रमांक 1 इंग्रजी आणि मराठी आणि इंग्रजी। पहिले 50 प्रश्न मराठीचे आहेत आणि सेकंड नंतर इंग्रजीचे प्रश्न असतील। आपण मराठीचे प्रश्न पाहणार आहोत। सेट ए आहे, ए सेट आहे आपल्या याच्यामध्ये आपण घेतलेला, आणि प्रश्न क्रमांक 1 पासून जर पाहायचं म्हटलं आपण तर लक्षात घ्या, इथे पहिलाच प्रश्न आपल्याला विचारलाय पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय। पत्नी आणि समानार्थी दोन शब्द लक्षात घ्यायचे। आता धव, धव पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे। धव किंवा धवा तुम्हाला माहित असेल, हे पण होतो विधवा नाव ऐकलं असेल, विधुर आणि विधवा। धवा म्हणजे पती, ओके, धव म्हणजे पती, सॉरी अलक्षमध्ये धवा अलक्षात विधवा, विधुर, धवा, धव हे शब्द जे आहेत तर हा पत्नीचा समानार्थी शब्द होत नाही। ठीक आहे। भर्ता, आता भर्ता नाहीये इथं, काय असतं आता एक भ्रात्रा शब्द असतो, भाऊ म्हणजे तो तत्सम। भार्या असेल, भार्या हे भर्ता दिले, भार्या असेल तर बायको होऊ शकतो, ठीक आहे, पण हे पण आपलं ऑप्शन होत नाहीये। कांता म्हणजे बायको याचा अर्थ होतो, कांता म्हणजे बायको। लक्ष्मी किंवा स्त्री असा अर्थ होतो कांता आणि बायको, ठीक आहे, म्हणजे हा कांता हा आपला ऑप्शन आहे, इथं लक्षात घ्यायचं। कलत्र म्हणजे पण काय इथं हे बायको अर्थ होतो, परंतु असं नाही, हा याच्यामध्ये थोडासा फरक, म्हणजे जसं की आपण भांडकर स्त्री किंवा भांडकर बायको अशा पद्धतीनं तो थोडा वेगळा अर्थ होऊ शकतो। म्हणजे कसं ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला अजून कन्फ्युजन होऊ शकतं जर डीपमध्ये तुमचा अभ्यास असेल तर, पण तुम्हाला हा ऑप्शन शुअर शॉर्ट 100% बरोबर आहे, ठीक आहे। मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा मायक्रो डिफरन्स, काही काही प्रश्न असे असतात की जे आपलं कन्फ्युजन करतात, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला वाटला तरी पण आता ऑप्शन नंबर 3 हेच उत्तर असणार आहे, ठीक आहे। पुढे याच्यामध्ये हा आपला पुढचा प्रश्न आहे, तो वाईट कृत्य, 2 नंबरचा प्रश्न आहे। करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती असते। म्हणजे एखादी कृती केली की सतत आपल्या मनात काहीतरी भीती असणे, मग हे काय वाईट कृत्य केलं तरच भीती वाटते, चांगलं काम करणारा भीती नसते वाटत ना, ठीक आहे। मग जर काय आपल्याला काय म्हणतो बरं, बळी तो कानपिडी का नाहीये, म्हणजे ज्याच्याकडे सर्व सामर्थ्यवान आहे तो दुसऱ्याला नमवतो असा त्याचा अर्थ होतो, पण ते होत नाही, ठीक आहे। कर नाही त्याला डर कशाला, ही विरुद्धार्थी झाली बरं। ही वाईट करणाऱ्याला ते वडशिलेची भीती असते, त्याच्या विरुद्धार्थी जर विचारली असती, आता या अर्थाची म्हण कोणती म्हणून विचारलं त्यांनी, विरुद्धार्थाची, याच्या विरुद्धार्थाची म्हण कोणती असं जर विचारलं असतं तर आपला ऑप्शन नंबर 3 बरोबर आला असता, पण आपलं नाहीये। पण दुसरं काय, चोराच्या मनात चांदणे, यस आपलं 2 नंबर उत्तर आहे। चोराच्या मनात चांदणे म्हणजे कसं, सतत भीती वाटणे, म्हणजे आपल्या दुष्कृत्याची। दिव्याखाली अंधार म्हणजे काय, आपल्या स्वतःकडे दोष असणे आणि आपण दुसऱ्याला नाव ठेवतो असा त्या अर्थाने वापरले जाते। दिव्याखाली अंधार असणे म्हणजे स्वतःजवळ काही स्वतः दोष असतात, पण ते आपला दिसत नसतात, म्हणजे जरी दुसऱ्याला आपण किती लख प्रकाश देत असलो तरी आपल्या खालीही काहीतरी अंधार असतो, म्हणजे चुका आपल्याकडेही असतात। आपण ज्ञान पाजळतो पण आपल्याकडे चुका असतात असा त्याचा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 2 पाहिला आपण। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 आणि 4, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे सोने। सोने या शब्दाचा पर्यायी समानार्थी शब्द सांगितला त्यांनी, समानार्थी ओळखा। आता मोस्टली बघा तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी शब्द संग्रहावर जास्त भर दिलेला आहे। आता हाच पॅटर्न जी काही मुलं आहेत पुढच्या सरळ सेवेच्या परीक्षा असतील, जिल्हा परिषद काही बाकी आहेत, पुरवठा निरीक्षकची परीक्षा होणार आहे, आणि इतर ज्या काही राज्य उत्पादन शुल्कची होणार आहे, आणि नंतर आता याची पण येईल, SIDची पण एक्झाम येईल। या जे काही परीक्षा असणार त्यांच्या दृष्टीनं सगळ्या सर्व सरळ सेवेच्या परीक्षे दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे शब्द ते वारंवार येतात, इकडचे प्रश्न तिकडे येतात। आणि आपल्या बॅचमध्ये मी शिकवले होते ते बरेबर सगळे जसे तसे आपलं त्याच ओरिएंटेडनुसार आपण शिकवलं होतं। हे बॅचच्या मुलांना फायदा झालाच असेल नक्कीच। कणक म्हणजे काय हे पण लक्षात घ्या। पहिलं तर कणक म्हणजे काय, सोनं, याचा अर्थ सोनंच होतं, लक्षात ठेवा। सुवर्ण म्हणजे काय, सोने, ठीक आहे, सोनंच अर्थ होतो। सुवर्ण, सोने, अलंकार, आभूषण, कणक, पुढे हेम, कांचन, हे सगळे शब्द आहेत ते सगळे समानार्थी शब्द आहेत। मग हेम, कांचन,
आता हे सगळे चारही समानार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवा, चारही समानार्थी. मग खाली त्यांनी पर्याय दिलेत. ए बी बरोबर आहे का? नाही. सी डी बरोबर आहे का? नाही. ठीक आहे. आता लाल लक्षामध्ये, बरं तेही सोडा. आपला सी बी आलं पाहिजे, डी बी आलं पाहिजे, ए बी बी आलं पाहिजे. कणक समजा तुम्हाला माहित नाही, थोडक्यात असं समजा कणक माहित नाही, तर बी सी डी असणारा ऑप्शन पण कुठे आहे? एकच आहे. वरीलपैकी सर्व. 3चं उत्तर आहे 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी देश शब्दांचा शब्दगट ओळखा. आता हा प्रश्न खूप अपेक्षित सुद्धा आहे ना, देशी शब्दांवर प्रश्न येतोच, देशी किंवा पोर्तुगीजवर जास्त प्रश्न येतात शक्यतो. तंबाखू, बशी, चावी आणि प्रीती. आता हे याच्या आधी पूर्वी आला प्रीती, शुद्ध अशुद्ध मध्ये, हे प्रीती बरोबर आहे. पला दुसरी आणि तला पहिली. चावी, बसी आणि तंबाखू हे तिन्ही शब्द आहेत पोर्तुगीज. हा शब्द आहे तत्सम, म्हणजे संस्कृत म्हणून जशा तसा आलेला. ठीक आहे. पुढचा दुसरा ऑप्शन आहे साबण, फणस, हापूस, कोबी. हे सगळे शब्द आहेत पोर्तुगीज. मोस्टली आपण घरामध्ये वापरणारे साहित्य किंवा खाद्यपदार्थासंदर्भातले सगळे मोस्टली म्हणतोय ना शब्द हे पोर्तुगीजच असतात. पोर्तुगीज आहेत आपल्याकडे आलेले सगळेच. बाजरी, चिमणी, बोका, ओसरी हे चारही शब्द कसे आहेत? देशी आहेत. लक्षात ठेवा, देशी. आपलं उत्तर आहे 3. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता याच्यामध्ये बाजरी आणि भाकरी बघा, 2 शब्द लक्षात. बाजरीची भाकरी म्हणतो ना आपण, तर ते मग बाजरी हे मराठी आणि भाकरी हे कानडी. लक्षात ठेवा ना फरक. कागद, मिठाई, नोकरी, दवाखाना हे कोणते शब्द आहेत? याला यावणी शब्द म्हणा. यावणी म्हणजे अरबी फारशी मधून आलेले शब्द. ठीक आहे. अरबी फारशी एकत्रित असेल त्याला यावणी म्हणायचं. लक्षात ठेवा बरं. जर तुम्हाला विचारलं त्यांनी की खालीलपैकी यावणी शब्दांचा गट कोणता, तर त्याच्यामध्ये अरबी फारशी शब्द असले पाहिजेत. ठीक आहे. तर किंवा मग फक्त अरबी फक्त पारशी असले तर चालेल, फक्त पारशी असले तर चालतंय, फक्त अरबी चालतंय, पण बाकीचे 3 ऑप्शनमध्ये देशी, तत्सम, तद्भव हेच पाहिजेत. ठीक आहे. जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते. आता जो गरीब असतो, त्याला हे काय माहिती का? सर्वनाम साधित वाक्य म्हणूया आपल्याला. सर्वनामानं जोडलेलं वाक्य. 2 वाक्य. जो गरीब असतो, एक त्याला कलेची गोडी नसते. एक तर हे वाक्यच नाही, 2 वाक्य त्याच्यामध्ये. 2 केवळ वाक्यात एकमेकावर अवलंबून असणारी, म्हणजे हे इथून इथपर्यंत झालं हे मिश्र वाक्य. ठीक आहे. आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. हे एक दुसरं मिश्र वाक्य झालं. ठीक आहे. हे पहिलं झालं, हे दुसरं मिश्र वाक्य झालं. ही 2 मिश्र वाक्य झाली. आणि हे जोडलेत कशानं? या उभयान्वयी अव्ययाने. कोणत्या उभयान्वयी अव्ययाने? हे संयुक्त आपलं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये पण कोणतं आहे? समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, म्हणजे आणि, व, अन, शिवाय, आणखी हे शब्द. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हणायचं? मग केवळ संयुक्त वाक्य आहे काय? एक केवळ आणि एक संयुक्त नाही आहे. मिश्र संयुक्त आहे का? हो. केवळ वाक्य नाही, मिश्र वाक्य नाही. केवळ मिश्र संयुक्त आहे का? नाही. केवळ मिश्र असं संयुक्त असतं ना, संयुक्त म्हणजे एकत्र, तर एक इथं केवळ वाक्य असतं आणि पुढं आणि यानं जोडलं असतं आणि पुढे काय असतं? एक हे मिश्र वाक्य असतं. हे मिश्र एक असतं, इकडं फक्त एक केवळ असतं, किंवा इकडे एक मिश्र आणि इकडं पुढे एक केवळ असतं, तर केवळ मिश्र संयुक्त म्हटलं असतं आपण त्याला. पण हे काय? मिश्र संयुक्त आहे. हे मिश्र अधिक मिश्र एकत्र झालं संयुक्त. 2 मिश्र एकत्र आले आणि ते संयुक्त म्हणजेच उभयान्वयी अव्यय जोडले. कोणत्या? समुच्चय बोधक. मग ह्याला म्हणायचं संयुक्त. ठीक आहे. मग हे आपलं ऑप्शन नंबर 2, 5चा ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. दंड नसलेले व्यंजन शोधा. आता दंड नसलेलं एकच आहे आपल्या व्यंजन. वर्णमालेत व्यंजनमाला काही असेल एकच आहे, ज्याची लिहिण्याची पद्धती 4 आहेत. र ची लेखन पद्धतीवर विचारला होता पहिला प्रश्न. 4 आहेत. ठीक आहे. आणि हे दंड नसले, मध्ये उभा दंड असणारे, शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे, किंवा अर्धा दंड असणारे, अर्धे होऊ शकणारे, अर्धदंड असणारे, अर्धे न होऊ शकणारे, हे व्यंजन आहेत ना खूप सोपे आहेत लक्षात ठेवायला. फक्त ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचं उत्तर काय तरी र इथंच आहे दिलं. हेच विचार देणे आपल्याला. कोणतं आहे? 1 नंबरचा पर्याय आपला. 6चं उत्तर 1. ठीक आहे. आता इथं बघा, कष्टला दंड आहे, टला पण अर्धा आहे, अला आहे पण ते व्यंजन नाही. ठीक आहे. ल आहे, पल आहे, पुढे सगळं आहे, काही घेत नाही. हर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी. पुढे 7वा नंबरचा प्रश्न आहे आपला, हर्ष आणि विरुद्धार्थी शब्द. हर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता हर्ष, उत्साह, आनंद, आपण म्हणतो ना जोश, उत्साह, आनंद, हर्ष, हे सगळे समानार्थी आहेत. आपल्याला विचारलंय विरुद्धार्थी शब्द कोणता.
आता आनंद इथे आहे, आनंद समानार्थी शब्द आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 होऊ शकत नाही. ठीक आहे. ये हानी, हानी नाही का, ते हानी, हानी होणे, हानी, ये हानी नाही बरं का, हानी म्हणजे नुकसान होणे, नुकसान हे वेगळाच अर्थ शब्द आहे. नुकसान, हानी म्हणजे नुकसान. ठीक आहे. खेद म्हणजे दुःख, खेद म्हणजे काय रे, मला खेद वाटतो म्हणजे दुःख वाटतं. मग आनंद म्हणजे हर्ष, तर खेद म्हणजे दुःख आहे. मग आनंद आणि दुःख विरुद्धार्थी आहेत एकमेकाच्या. आनंदाचा समानार्थी हर्ष आहे, मग दुःखाचा समानार्थी खेद आहे. ठीक आहे. आणि संतोष, संतोष पण आनंदीश आहे. संतोष, हर्ष, उत्साह, उमेद ही जी सगळे शब्द आहेत ना, ही समानार्थी आहेत. असंतोष तेच दुःखी असणे. मग पुढे चौथा मोद, हे पण आनंदीचा समानार्थीच आहे. ठीक आहे. मोद, आनंद, हर्ष, उत्साह, संतोष हे सगळे समानार्थी आहेत. आणि असंतोष, खेद, दुःख हे जे शब्द आहेत हे त्याचे विरुद्धार्थी आहेत. मग आपल्या 7 नंबर ऑप्शन प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर ऑप्शन. ठीक आहे. 3 नंबर हा पर्याय आपला उत्तर आहे. लक्षात घ्या 7 नंबरचा. पुढे 8 नंबरचा प्रश्न आहे, आपली पाठ आपणास दिसत नाही. याचा अर्थ काय रे, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नसतात म्हणून स्वतःची फक्त बडाई मारतो आपण, तर स्वतः फक्त स्वतःच्या आपल्याकडे गुणाबद्दल बोलत असतो. आपली पाठ आपल्या दिसत नाही, आपले दोष आपल्याला दिसत नाहीत, कारण आपण जे सगळं करतो योग्यच आहे असं आपल्या मनाचा एक ठेवा ठेका असतो. ठीक आहे. मग दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत, आपले स्वतःचे दोष दिसत नाहीत असं पाहिजे. स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत, सेकंड नंबर आपला ऑप्शन आहे. तिसरं काय, स्वतःचे गुण स्वतःला दिसतात. एकत्रित सांगतो, एकत्रित स्वतःचे गुण स्वतःला दिसतात पण स्वतःचे दोष आपल्याला दिसत नाहीत, ही याचा अर्थ पूर्ण अर्थ. ठीक आहे. दुसऱ्याचे गुण दिसतात, स्वतःचे गुण स्वतःला दिसतात. बाकीचे ना एकही मन किंवा वाक्प्रचारातला नाही, ही म्हण एकही नाही यातली लागू होत. सगळ्या आपल्या काहीतरी बनवायचे म्हणून बनल्यात तिथं ऑप्शन देण्यासाठी. आपलं 8चं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय काय योग्य आहे. ठीक आहे. चला पुढचा जर प्रश्न आपण पाहायचा म्हटलं, हा तत्पूर्वी आपण इथे आपलं काम बघूयात. इकडे पहा मित्रांनो, MPSC ग्रुप सी आणि बी याची कंबाईनची अर्थात कंबाईन मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा. आता मुख्य आणि पूर्व म्हणण्याचं कारण पूर्व आणि मुख्य आपण दोन्ही फाउंडेशन बॅच इथं घेत आहोत कंबाईनची. अर्थात 16 जून 2024 रोजी परीक्षा होणार आहे कंबाईनची. आणि त्याच्यामध्ये आणखी सांगतो, आता जसं ग्रुप सीला तुमच्याकडे 95-96 मुलं, 96,500 मुलं जवळपास क्वालिफाय झाली, तसंच कारण 8,000च्या प्लस जागा होत्या. पुढच्या वेळेस जवळपास 9,000 जागा असणार आहेत ग्रुप सीच्या फक्त, आणि बीच्या पण भरपूर असणार आहेत. अर्थात ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे क्लर्क, टॅक्सेशन सगळ्याच जागा जास्त असणार आहेत. एक्साईज, PSI, सब रजिस्ट्रार, STI, ASO सगळ्या जागा जास्त प्रमाणात असणार आहेत. त्यामुळे ही इलेक्शनमुळे ह्यामुळे ही ॲड मोठी असणार आहे. आणि यासाठी त्या उद्देशाने आपण 16 जूनला आणखी खूप वेळ आहे, जवळपास 6 महिने बाकी आहेत, बरोबर ना. मग या उद्देशाने आपण एक फाउंडेशन परिपूर्ण बॅच इथे घेत आहोत. कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्व प्लस मुख्य ऑनलाईन बॅच आपली. आणि ही ऑनलाईन बॅच आपल्याला कधी करायची, 26 डिसेंबर येणाऱ्या 26 तारखेपासून आपण ही बॅच चालू करणार आहोत. कशासाठी, MPSCचा हे परिपूर्ण अभ्यास करण्यासाठीच. आता याच्यामध्ये सांगतो मी, जुन्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण असणारे प्रत्येक प्रश्न, आता समजा मी मराठी शिकवत असेल किंवा पॉलिटी शिकवत असेल, तर मी प्रत्येक पहिला प्रश्न या मागल्या 5-10 वर्षाचे प्रश्न आहेत, सगळ्यांचं विश्लेषण प्रश्न कसा येऊ शकतो या गोष्टी सगळ्या इथं आपण मेन्शन करणार आहोत. सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत. टेस्ट सिरीज ई-बुक नोट्स मिळणार आहेत, टेस्ट सिरीज असणार आहे याच्यामध्ये इन्क्लूड, आणि नोट्स पण मिळणार आहेत ज्या की तुम्हाला PDF स्वरूपात मिळून जातील. लेक्चर मिस झाल्यानंतर अनलिमिटेड किती वेळा पाहू शकता, अनलिमिटेड आहे हे. ठीक आहे. आणि यासाठी तुम्ही 8010-8577-60 किंवा 83-29-588-625 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आणि ते बाकी बॅचबद्दल माहिती जाणून घ्या. बाकी तर काय असेल ते इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करायचा. ठीक आहे. चला तर पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खूप मस्त प्रश्न आला आहे. गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे. आता तुम्हाला एक सांगतो मी, हा जो काही भाग आहे ना, हा आता मी या साईडलाच थांबतो जरा. हा जो काही प्रकार आहे ना मित्रांनो, गोडवा हा शब्द, गोड हा एक विष्य नाही, मुळात गोड हे विष्य नाही. आणि या विष्यनापासून बनलेलं नाम, विष्यन नाम, कोणतं नाम, तिन्ही नामाचे प्रकार, भाववाचक नाम असेल, सामान्य नाम असेल किंवा विशेष नाम असेल किंवा मग विष्यन असेल, यांना प्रत्यय लागतात. किती, 9 प्रत्यय. ओके. यत्व, ता, पण, पणा, की, ताई, की, आई, गिरी. ठीक आहे. यत्व, ता, पण किंवा पणा ऑप्शनमध्ये,
ताई, की, आई, ग्री. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हे 9 प्रत्यय लागतात आणि यांच्यापासून काय बनतं? भाववाचक नाम. गोड विषय नाही, आंबा गोड आहे, ठीक आहे ना, गोड विषय नाही, पण त्याला प्रत्यय लागला. कोणता? वा प्रत्यय लागला, मग ते गोडवा झालं. त्याच्या बोलण्यात गोडवा आहे, असणारा काय? तर गोडवा. मग नामच वाक्यात कर्तेच काम करत असतं किंवा सर्वनाम. मग असणारा काय किंवा कोण विचारलं तुम्हाला गोडवा उतरलं म्हणजे हे नाम आहे. मग नाम आहे म्हणजे कसं नाम आहे? विशेषण साधित भाववाचक नाम. याला काय म्हणायचं? लक्षात ठेवा, याला म्हणायचं काय? विशेषण साधित भाववाचक नाम. तुम्हाला मी आता सांगतो, पुढे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, इथेही विचारता आला असता. विशेषण साधित भाववाचक नाम, नाम साधित भाववाचक नाम, भाववाचक साधित, काही विचारता आलं असतं. ठीक आहे. मग गोडवा हे फक्त बेसिक विचारलंय, तर ते काय? विशेषण साधित भाववाचक नाम आहे. मी तुला रामाकडून 5 रुपये देववीन. मी देणार आहे का? मी देणार, पण अप्रत्यक्षरित्या. मी देववीन म्हणजे इथं 2 कर्ते येतात. ठीक आहे, इथं 2 कर्ते येतात. आणि ही कसं असतं मध्ये काय? याला म्हणायचं प्रायोजन करणे, एखादं आयोजन किंवा प्रयोजन करणे. देणारा कोण असणार आहे? देणारा कोण? प्रत्यक्षरित्या राम. आणि देणारा हा मी करून घेईल ते काम. ठीक आहे. आता मी तुला रामाकडून 5 रुपये देईन, हे द्विकर्म, याच्यामध्ये द्विकर्म येतात. देववीन, आई मुलाला चालवते. चालणारं मूल आहे, पण त्याला आई चालवण्याची प्रक्रिया घडून आणते. अधिकाऱ्यांनी कामगारांकडून कामे करविली. ठीक आहे. मग हे काय आहे? तर या क्रियापदाचा प्रकार आहे कसा? एक भावकर्तृक आहे का? नाही. भावकर्तृक म्हणजे सांजावले, उजाडले, मळमळते, गडगडते, हे असतात. ठीक आहे. आणि या भावकर्तृक क्रियापदाचा प्रयोग सुद्धा होतो, भावकर्तृक भावे प्रयोग. ठीक आहे. खाली आपलं काय विचार? संयुक्त आहे का? नाही. संयुक्त म्हणजे 2 शब्द असतात, ते एक म्हणून क्रियापद करतात, एका क्रियापदचं काम करतात. ओके, तो अभ्यास करत आहे हे संयुक्त क्रियापद आहे. पहिलं धातू सहाय्यक, दुसरं सहाय्यक क्रियापद. मग हे सहाय्यक होऊ शकतं? नाहीये. मग झालं प्रायोजक. प्रयोजन करणे, प्रायोजक म्हणजे 10चं उत्तर आहे आपलं. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय नंबर 3. 11वा प्रश्न आहे आपला. पारध्याकडून मोर पकडला गेला. पकडला जाणारा कोण? मोर. पकडणारा कोण? पारधी. कर्ता, कर्म आणि पकडला गेला संयुक्त क्रियापद. ठीक आहे. काय झाला? कर्ता, कर्म, क्रियापद. आता कर्ता जर कडून या शब्दयोगी अव्ययामध्ये असेल, सभेत पत्रके वाटली गेली, कुणाकडून तरी, कार्याकडून, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, पोलिसाकडून चोर पकडण्यात आला, तर हे कडून शब्दयोगी अव्ययामध्ये जर कर्ता असेल तर कर्मणी प्रयोगाच्या 5 प्रकारापैकी हा शेवटचा म्हणजे नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी असं याला नाव आहे. पर्यायामध्ये 2 आहे ना. कर्तरी होऊ शकतो का? नाही. कर्त्याला प्रत्यय असेल कर्तरी होऊ शकत नाही. भावे होऊ शकेल का? नाही. का? अरे कर्माला प्रत्यय नाही. कर्ता आणि कर्मा दोघालाही प्रत्यय असेल तरच भावेचा अंश मध्ये आहे म्हणायचं, नाही तोपर्यंत भावेकडे जायचंच नाही. म्हणजे आपला हा पण विषय संपला. ठीक आहे. राहिला प्रश्न काय आपला? शक्य आणि कर्म कर्तरी. आता तुम्हाला इथं कोण शकतो? हे कर्मणी आहे, मग शक्य कर्मणी. पण शक्य कर्मणी असण्यासाठी क्रियापद शक्य असलं पाहिजे. मला आता थोडे चालवते, शक्य आहे पण अकर्मक आहे. ठीक आहे. त्याला डोंगर चढवतो, त्याला आता औषध पिवते, त्याला कडू औषध पिवते. ठीक आहे. मग हे जे आहेत ना, हे औषध, तिथं डोंगर, हे कर्म आहेत. तसं इथं पण काय? ठीक आहे. इथं पण काय? मोर कर्म आहे, पण पिवते, करवते क्रियापद नाही ना. म्हणून याला म्हणायचं कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी. आता याच्यात लक्षात ठेवा, नवीन कर्मणी. याला लक्षात ठेवा मित्रांनो, कर्म कर्तरी. इथं तुम्हाला हे ऑप्शन नाव त्यांनी मुद्दा म्हणून दिलंय. पण कडून, कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय असेल तर तो डोळे झाकून कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी म्हणायचं त्याला, तो पर्याय नाव, तर तोच असतो. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक आहे आपला 12. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे, समानार्थी शब्द विचारले. अमृत, पियुष, सुधा. ठीक आहे. अमृत, पियुष, सुधा. ठीक आहे. पुढे चंद्र, हिमांशू, अनल. आता लक्षात ठेवा, एक पोपट म्हणजे शुक्ला पोपट म्हणतात, की ज्यांना माहिती आहे शुक म्हणजे पोपट. आता बी ला एकच पाहिजे, आपलं ऑप्शनवर जायचं, आपलं डायरेक्ट बी ला 1 पाहिजे. हा गेला. बी ला 4 आहे इथं, ए ला 4, बी ला 3 आहे इथं, गेला हे पण. ए ला 2, बी ला 3 आहे इथं, गेला हे पण. ऑप्शन इलिमिनेशन मेथड कुठं कुठं ते पण कामाला येते बऱ्यापैकी. ठीक आहे. किंवा तुम्हाला हे अनल म्हणजे विस्तव, हे पण त्यासारखाच आहे, की जो सोपा, ज्याला सगळ्याला माहिती. ए ला बी ला 1 आणि सी ला 2 असणारा, बी ला 1, सी ला 2. मग ए ला काय लिहिलं? अमृत सुधा. सुधा म्हणजे अमृत,
आणि त्याला पियुष, अमृत, सुधा नाव आहेत. ठीक आहे. आणि चंद्र म्हणजे सुधाकर. ठीक आहे, असं म्हणतो ना, सुधाकर चंद्र किंवा रजनीनाथ म्हणजे चंद्र. ठीक आहे. हिमांशू म्हणजे चंद्र. ठीक आहे. हिमांशू चंद्र, रजनीनाथ म्हणजे चंद्र, रजनी म्हणजे रात्र आणि रजनीनाथ म्हणजे चंद्र असतं, लक्षात ठेवा. मग उरलं काय रे अमृतला? ए ला 4 आहे पहिला नंबर आपला अमृत, पियुष, सुधा. ए ला 4 आणि डी ला 3 आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक किती आहे? सोप्पा आहे बघा. ह्याच्यातून तुम्हाला बी जरी येत होता ना तरी कळत होतं, अक्षराच्या बी वरनं कळत होतं, किंवा तुम्हाला सी ला जरी कळत असतं, सी ला 2 आहे तरी आलं असतं. ठीक आहे, कारण सी ला 2 असणारे ऑप्शन किती आपल्याकडे 2 आहेत, पण एलिमिनेशन निघत होती. किंवा डी ला 3 आहे. ठीक आहे, चंद्राला हिमांशूला चंद्र म्हणतात हे जर माहीत असतं तरी होऊन जातं. पुढे प्रश्न क्रमांक हा भारी विचारलाय 13. प्रश्न क्रमांक 13. जुलम, कबूल, अफलातून हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतले आहेत? बघा, हद्द, रद्द, शहर, जिल्हा हे जे शब्द आहेत ना, हे पण शब्द इकडूनच आहेत. कुठून आले ते? जुलूम, जबरदस्ती, कबूल है कुठने? अरबी शब्द आहेत, लक्षात ठेवा. कुठले? इंग्रजी नाही ते तुम्हाला हे माहिती आहे. पोर्तुगीज तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, पण नाही आहेत. हे असले शब्द म्हणजे मोस्टली घरामध्ये लागणारे साहित्य जे आहे त्या संदर्भात किंवा खाद्यपदार्थासंदर्भात मोस्टली हे शब्द असतात. पारशी शब्द, फडणवीस, पेशवा, बाजीराव हे जे आहेत ना, हे शब्द पारशी आहेत. ठीक आहे, बरेच तसे आणि आपल्याकडे. पण हे जे आहे ना, अरबी शब्द आहेत आपले. कोणते? अरबी. आता इथं अरबी किंवा पारशी नसतं, इथं तत्सम असतं, पुढे यावणी असतं ना, तत्सम असतं आणि अरबी असतं तरी तो अरबी झाला. किंवा तिथं अरबी नसतं तर यावणी असतं तरी ठीक होतो. ठीक आहे, म्हणजे असं ऑप्शन आहे. दोघांना एकत्रित ते यावणी म्हणतात, लक्षात ठेवायचं. कधी कधी याच्या हे अरबी आहेत पण इथं पारशी शब्द नसेल तर यावणी हा असा शब्दप्रयोग घेऊ शकतो, आणि यावणी असेल तो बरोबर असतो. खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे? देवनागरी लिपीला खूप वैशिष्ट्य आहेत, 10-12 वैशिष्ट्य खूप चांगले आहेत सगळे. लक्षात ठेवायचं. देव लोकांनी म्हणजे आर्य लोकांनी, नगरात राहणाऱ्या देव लोकांनी म्हणजेच आर्य लोकांनी, नगरात म्हणजे शहरात राहणाऱ्या. ठीक आहे, म्हणजे शहरात राहणारे आर्य लोक, म्हणजे शहर म्हणजे नगर, आर्य म्हणजे देव, देवनागरी त्यांनी बनवलेली लिपी. वैज्ञानिक वर्गीकरण आहे आपल्याकडे. ए आहे, उत्तरात पाहिजे आपलं ए. ठीक आहे, उच्चारण लेखनासाठी एक रूपता आहे. यस, आपला डी पण उत्तरात पाहिजे. ठीक आहे, आला उत्तर. एक ध्वनी, एक लिपी चिन्ह किंवा एक चिन्ह एक ध्वनी आहे. मराठीमध्ये थोडासा ते थोडीशी उणीव आहे ई आणि उ स्वराबद्दल आणि च छ ज झ बद्दल. त्याचे 2 अर्थ तालव्य, दंतालव्य, आणि याचे ई उ ई ई आणि उ यांचे थोडेसे उच्चार आहेत ना, त्याच्यामध्ये एक थोडासा डिफरन्स आहे. 2 थोडेसे कमजोर बाबी आहेत. नाही तर मराठी सुद्धा आदर्श आहे. ह्याला आदर्श लिपी म्हणतात. ही देवनागरीची वैशिष्ट्य ना, ह्यासाठी आदर्श लिपी असणं गरजेचं असतं, ते आदर्शचं लक्षण. ठीक आहे, आता पुढे चला. म्हणजे इथं आपला 14चा ऑप्शन 2 आहे. ठीक आहे, विभक्त 15. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी. बघा, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना, अर्थात मांडणी. इथं मांडणी हा शब्द पण टाकता येतो, मांडणी. ठीक आहे, माझ्या याच्यामध्ये मी जसेच तसे मांडणी, अजून ठेवण, रचना, जुळणी हे सगळे शब्द घेतले. ठीक आहे, तिला काय म्हणतात? विभक्ती असते का रे? नाही, विभक्ती हा प्रत्यय एक प्रकारचा. धातुसाहित्य म्हणजे काय रे? क्रियापदाचं रूप. धातूला काहीतरी कृत प्रत्यय लागतो आणि ते कृदंतबद्ध, अर्थात ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही पण क्रियावाचक असतं. मग याच्यापासून 3 शब्द बनतात. धातुसाहित्य म्हणजे काय? एक तर धातुसाहित्य क्रियाविशेषण अव्यय बनतं, धातुसाहित्य नाम बनतं, धातुसाहित्य विशेषण बनतं. धातुसाहित्य नाम कसं बनतं? कर हा धातू आहे, करतात, मुले अभ्यास करतात, क्रियापद झालं. कर हा धातू, त्याला ने प्रत्यय लागला. करणे, बोलणे, वागणे, चालणे, कर, बोल, वाग, चाल धातू आहेत, नाम बनलं. वाहती नदी, पेटती ज्योत. ओके, काय झालं? विशेषण बनलं. वाह धातू आहे, वाहतात, नद्या तुडुंब भरून, पावसाळ्यात नद्या तुडुंब भरून वाहतात. वाह हा धातू, तात हा प्रत्यय लागला, अख्यात प्रत्यय, त्याचं क्रियापद बनलं. पण वाहती नदी म्हटलं की ते वाहती हे झालं धातुसाहित्य विशेषण. ओके, नदी वाहता, तुडुंब भरून वाहताना छान दिसते, वाहताना क्रिया दाखवतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, ते क्रियाविशेषण, त्याला धातुसाहित्य म्हणतो आपण. मग हे धातुसाहित्य आहे का रे? नाही. आख्यात म्हणजे काय? क्रियापद थोडक्यात. म्हणजे आख्यातचे प्रत्येक क्रियापद लागलं की ते काय होतं? वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो. मग याला प्रयोग म्हणतात. सगळ्यात म्हणजे इथं खूप सुटसुटीत दिला होता प्रश्न, की चुकायसारखा नाहीये किंवा मिस्टेक व्हायसारखा सुद्धा नाहीये. मुंबईत जाताना खंडाजवळ उजाडले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे? आता यापूर्वी मी तुम्हाला एक्सप्लेन मध्ये सांगले, उजाडले, सांजावले, मळमळते, गडगडते
याच्यामध्ये क्रिया हा स्पष्टपणे कर्ता हा स्पष्टपणे नसतो, तो कसा असतो, लुप्त झालेला असतो, लुप्त असतो थोडक्यात. आता उजळणारे कोण म्हणून विचारलं तुम्हाला कर्ता सापडत नाही, म्हणून ह्याला अकर्तृक किंवा भावकर्तृक भावे प्रयोग म्हणायचं. ठीक आहे, कोणता प्रयोग म्हणायचं, भावे प्रयोग. आता लक्षात घ्या, एक मिश्र संकर सोडून दे, कर्मणी सोडून दे, उरलं काय, भावे पाहिजे आपला. कर्म भाव संकर प्रयोग आणि भाव कर्तरी प्रयोग. आपला संकर प्रयोग नाही. संकर प्रयोगासाठी काय असतं, कर्ता कर्म किंवा कर्म भाव यांचं मिश्रण असलं पाहिजे. त्याने मुलीला शाळेत घातली, ओके, असं, किंवा मुंबईला धाडला, मुलाला मुंबईला धाडला, ते संकर प्रयोग झाले, ते भाव कर्म भाव संकर. मग भावकर्तरी म्हणजेच भावकर्तृक भावे, भावकर्तरी किंवा भावकर्तृक भावे किंवा अकर्तृक भावे. ठीक आहे, याला म्हणायचं. ठीक आहे, भावकर्तरी म्हणजे भाव हाच कर्ता आहे, याच्यात कर्ता स्पष्टपणे नाही, म्हणून याच्यातून व्यक्त होणारा भाव हाच कर्ता आहे असं जिथं जिथं असतं तिथं तिला भावकर्तरिक भावे किंवा भावकर्तृक भावे किंवा अकर्तृक भावे म्हणतात. आणि हे उजाळले, सांजाळे, माजाळे हे सगळे असेच क्रियापद जे आहेत ते सगळे आहेत. क्रियापद म्हणलं की भावकर्तृक भावे किंवा अकर्तृक भावे, अकर्तृक भावकर्तृक क्रियापद म्हणायचं. ठीक आहे, क्रियापद जर विचारलं तर. मग आपलं उत्तर आहे 16/3. 17 बघा, यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूपच आवक झाली किंवा खूप आवक झाली. आवक म्हणजे येणे, आयात, इन्कम. ठीक आहे, मग यांनी सांगितलं की अधोरेखित शब्दाचं काय करा, विरुद्धार्थी विचारलंय. शब्दसंग्रह खूप बरं आहे, या ग्रुप सी किंवा सरळ सेवेला हीच असते. संगम म्हणजे काय रे, मिलाफ होणे, काय संबंधित नाही. जावक, आवक येणे, जावक जाणे. शुद्ध आणि शुद्ध हेच ऑप्शन आहे आपलं उत्तर. पुढे आवक म्हणजे आयात, सेम आहे, आणि आगम म्हणजे पण आयात, सेम आहे, आगम येणार आहे. म्हणजे सगळं हे 3 समानार्थी. संगम हा वेगळाच अर्थाचा आहे आणि जावक हा विरुद्धार्थाचा आहे. चला, त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी अयोग्य अर्थ विचारायचा आहे गोम या शब्दासाठी. म्हणजे यातील 3 कसे असणार आहेत, बरोबर असणार आहेत, बरोबर असणार 3. आता मला सांगा, दोष, व्यंग आणि व्याधी हे तिन्ही समानार्थी बरं का. दोष, व्यंग, व्याधी हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. याचा अर्थ हे गोम बदल आहेत. त्याच्या मनात काहीतरी व्याधी, त्याच्या मनात काहीतरी व्यंग आहे, त्याच्या मनात काहीतरी दोष आहे. ठीक आहे, म्हणजे काय, मनात काहीतरी गोम आहे त्याच्या. म्हणतो ना आपण कधी कधी बोलताना बघतो काही एखादी व्यक्ती जर वेगळी वागत असल्या अपेक्षेपेक्षा, तर रहस्य म्हणजे गूढ असणे, काहीतरी गूढ असणे, रहस्य जाणून घ्यायचे, गूढ काय आहे जाणून घ्यायचंय. चुकीचं आहे, बरोबर वेगळा अर्थ नाही, अर्थाच्या दृष्टीने वेगळा आहे. हे तिन्ही समानार्थी आहेत. हे तिन्ही समानार्थी त्याचा अर्थ गोमशी बरोबरच आहे. आपलं एक निवडायचा, तो चौथा आहे. म्हणजेच आपलं 18चं उत्तर आहे नंबर 4. 18चं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 18, 4 नंबर. 19 बघा, 19ला विचारले, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते. जर असं केलं असतं तर तसं झालं असतं. तुम्हीच पेपर सोडले मला म्हणलं असताल की अरे या दोन्ही ऑप्शनमध्ये मला कन्फ्युजन होतं, हे किती, मी जर असं केलं असतं तर बरं झालं असतं. जर तर संकेत दाखवतात तुमचा. ठीक आहे ना, मग याला म्हणायचं काय, तर क्रियापदावरून अमुक केले असतं मग झाले असते. क्रियापदच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडतात 4. स्वार्थी, सरसर बोलणं, बाबा गावी गेले, मी अभ्यास करतो, आई स्वयंपाक करते, गणू शाळेत गेला, वगैरे वगैरे, हे असे उदाहरणं. राम बाहेर आहे, ठीक आहे. हे आज्ञार्थी म्हणजे काय असतं, दुसरं काय, विधानार्थी असतं. म्हणजे दुसरं काय त्याच्यावर प्रकार पडणं, आज्ञार्थी. आज्ञार्थी म्हणजे प्रार्थना, विनंती, उपदेश किंवा आदेश हे प्रकार असतात त्याच्यामध्ये. मुलांना अभ्यास करा वगैरे वगैरे, किंवा देवा मला माफ कर, किंवा देवा सर्वांना सुखी ठेव, हे आज्ञार्थीमध्ये येतात. आज्ञार्थी नाही. नकारार्थी म्हणजे न, नाही, नको, नवे, न लगे असे पाहिजे ते. ठीक आहे. विधानार्थी म्हणजे जनरल स्टेटमेंट पाहिजे, जर त्याचा काय संबंध नाही, विधान पाहिजे ते. मग हे बी नाही आहे. काय रे, संकेत दाखवते ना, बाकीचे काय घेणं नाही. अमुक तमुक आलं नाही ते झालं. खालील शब्दांचे कोणते सामान्यरूप आहे, म्हणजे 19 उत्तर आहे का, लक्षण चुकीचे सामान्यरूप विचारले, सामान्यरूप प्रकार विचारले त्यांनी. म्हणजे जर एखाद्या विकारी शब्द जातीमध्ये शब्दाला विकार होत असतील, अर्थात शब्दाचं पद बनत असताना सामान्यरूप होतं, पुन्हा एक त्याला प्रत्यय लागतो, विभक्ती किंवा शब्द घ्यावे लागतं, आणि पुढं शब्द जे बनतो पुढचा तो त्याला पद म्हणायचं. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय, घसा हा शब्द मूळ कसा आहे मित्रांनो, घसा. ठीक आहे. पण आपण असं म्हणतो सच श होतं बरं, पुढं सामान्यरूप होतं ना. अशा आहेत काय रूल. सार्वजनिक जमिनी, किंवा आपण असं म्हणतो बघा, शहरालगतच्या जमिनी शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने बिल्डरांच्या घशात घातल्या. ठीक आहे ना, असं म्हणतो ना.
म्हणजे शेतकऱ्यांना असं वाक्य म्हणता नाही, पण घशात घासल्या हा शब्दप्रयोग म्हणता येईल आपण, त्याची आपला काही संबंध म्हणजे म्हणता येत नाही तसं. त्यांनी घातल्या, कोणी घातल्या तो भाग वेगळा, पण आपलं उदाहरण. मग घसाचं काय होतं माहिती का, घशात होतं, घशात. तर हा प्रत्यय लागताना घसाचं घशात होतं, म्हणून काय हे पहिलं बरोबर आहे, चुकीच निवडायचे. तो आला का, हो. मग काय इथं येण्याचं कारण काय, येण्याचे, बरोबर आहे. वाक्यात वापर करायचा रे, जे बसत नाही त्याला. ओके, करणेत. ओके, मला हे काही काम करायचं नाही, हे करण्यात काही अर्थ नाही. हे करण्यात अर्थच नाही, या हे करण्यात काही अर्थ नाही. इथं कसं यायचं रे, करण्यात. काम करणे मला आवडतं, पण चांगल्या ठिकाणी काम करण्यात काहीतरी मजा आहे वेगळीच, करण्यात. ठीक आहे ना, मग हे चुकीचं आहे आपलं. हे उत्तर आहे आपलं 3. फौज, भारतीय फौजांनी घुसखोरांना काय केलं, हुसकावून लावलं. भारतीय फौजांनी, बरोबर आहे ना. ते अनेक क्वेश्चन झालं, अनेक क्वेश्चन होताना सामान्य रूप होतं आणि प्रत्यय लागतो पुढे, नीचा प्रत्यय, नी हा तृतीयचा प्रत्यय लागलाय. ठीक आहे, इथे हा षष्टीचा प्रत्यय लागलाय, चाचीचे, आणि इथं त इ आ सप्तमीचा बदल प्रत्यय लागलाय विभक्तीचा. ठीक आहे, मग आपलं 20चं उत्तर आहे 3. चला पुढे 21. उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकीनं आले म्हणजे काय, पायाला गोळे नाही का, गोळे येऊ काय येऊ, अर्थ त्याच ते होत नाही. नाकीनं आले म्हणजे खूप परेशान झाली, खूप परेशानी होणे. एखाद्या क्षेत्रात तुम्ही काम करता, नाकीनं आले हे करताना मला असं म्हणतो आपण, म्हणजे काय की खूप मेहनत घ्यावी लागली, खूप दम लागणे, खूप प्रयत्न करावे लागणे. इथं काय, पायाला गोळे नाही, जीव टांग लागणे. जीव टांग लागणे म्हणजे चिंतातूर होणे नाहीये, तो भी होत नाही. जीवात जीव येणे म्हणजे संकटातून मुक्त होणे. ठीक आहे ना. आणि प्राण कासावीस होणे, प्राण कासावीस होणे, आपलं उत्तर आहे 4 नंबर. म्हणजे काय रे, नाकीनं येणे समानार्थी घ्या ना बरोबर, बाकी सोडता तिकडं अर्थ. नाकीनं आलं त्याच्या म्हणजे खूप प्राण कासावीस झाला होता, कासावीस होता. आपण जास्त प्रयत्न केले, खूप प्रयत्न करतो आपण, काही सक्सेस होत नसेल किंवा अडचणीत असेल तर प्राण कासावीस झाला असतो, कधी होईल हो एकदाच, हे असं म्हणतो ना आपण. ते 4 नंबर, 21ला 4 आहे. ठीक आहे, 22चं बघा बरं. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्यावर तक्रार करावी. अटकाळ्या देवाला दंडवत नाही, आतपा भोपळा आणि अडीचशे दोन्ही गेले, काही अर्थ नाही त्याला. आसूबाई अवसबाई तुझ्याकडे, पुन्हा बाय माझ्याकडे, म्हणजे इथं काय की याचा अर्थ होतो सतत भांडण करणे किंवा भांडणखोर करणे, सतत भांडण करणे, यालाच म्हणतो का. काय आपल्याकडे तुम्ही ऐकलं असेल, तुझं काय सारखंच अवसबाई तुझ्याकडे, पुन्हा बाय माझ्याकडे, याचा अर्थ असतो सतत भांडण करत राहणारे. मग आपलं हे पण उत्तर होऊ शकत नाही. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4, अस्वला आधी यारोळी. ठीक आहे, म्हणजे त्याने करायच्या आधीच आपण करायचं, मग एक तर आपण चुकी करायची आणि वरून आपणच काय करायचे की ते कृती करायचे. ठीक आहे, मग आपलं 22चं उत्तर आहे 4. शब्दच होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ असलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात. इथं सांगतो सगळ्यात सुरुवातीला, शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत, अभिधा, व्यंजन आणि लक्षणं. अभिधाचे 2 प्रकार, 3 प्रकार आहे, योगाभिधा, रूढ अभिधा आणि योग रूढ अभिधा. ठीक आहे, मग जी रूढ अभिधार्थी असते ना, रूढ अर्थाने घेतला जाणारा अर्थ. ठीक आहे, व्यंजना शब्दशक्तीमध्ये 2 अर्थ व्यक्त होतात, एक मुख्य अर्थ आणि एक व्यंग होणारा. ठीक आहे, 2 अर्थ व्यक्त होतात. आणि पुढे लक्षणा शब्दशक्ती आणखी त्याचे वेगवेगळे अर्थ असेल. मग इथं बघा, शब्दाच्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होणार त्याला विशेषण म्हणतात का, शब्दशक्ती म्हणतात का, शब्दजाती म्हणतात किंवा वाक्प्रचार म्हणतात. लक्षात घ्या. आता काय म्हणतात, आता थोडासा कन्फ्युजनवाला प्रश्न तुम्हाला वाटू शकतो. आता मी तर तुम्हाला सुरुवात सांगितली काय की शब्दशक्ती म्हणून. आता एक लक्षात घ्या, इथं अजून एक गोंधळ आहे. गोंधळ कसा, विशेषण आहे का रे आपलं, नाही. ठीक आहे, पहिलं काढतो मी, शब्दजाती आहे का, नाही, याचा काय संबंध नाही. ठीक आहे, मग लक्षात घ्या, राहिला प्रचार, वाक्प्रचार आणि शब्दशक्तीमध्ये. आता विशिष्ट शब्दच होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात, वाक्प्रचार. वाक्प्रचार माझ्याकडनं दुसऱ्या चॅनलवर एक सेशन घेतलं तुम्ही, तर तुम्ही घाईमध्ये प्रश्न वाचल्यामुळे मी शब्दशक्ती म्हणून सांगितलं, त्याचं उत्तर शब्दशक्ती म्हणून सांगितलं होतं, पण ती माझ्याकडनं मिस्टेक झाली. ती का तर मी ती प्रश्न व्यवस्थित वाचून नाही घेतला आणि प्रश्न पेपर मी पेपरच पाहिला ना, डायरेक्ट चालू झालो होतो येऊन. ठीक आहे, त्यामुळे याचा वाक्प्रचार म्हणतो आपण, वाक्प्रचार. दे आताच पाहिलं वाक्प्रचार आपण, तेच नाही अर्थ घ्यायचा. पायाला गोळे आले अर्थ येतो बघा तो काय, किंवा नाकीनं आले म्हणजे काय, नाकीनं वाला येतात का, नाहीये. किंवा बुडाखाली अंधार म्हणजे स्वतःकडे दोष नाही. शब्दाशी अर्थ नाही घ्यायचा, रूढ अर्थ घ्यायचा आहे. मग लक्षात घ्यायचं हे उत्तर आहे. पण शब्दशक्ती मी तुम्हाला काय प्रकार सांगितले, तिथं रूढार्थ आहे
रूढार्थ, म्हणून ते तुम्हाला तिथं वाटू शकतं ते वाचले आपण शब्दशक्तीमध्ये, असा नाहीये. वाक्प्रचार असतात ते. मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली. सुरुवात इथं कीवर्ड आहे, बाकी गेलं सोडून. या पण, परंतु, किंतु या शब्दाने जोडले वाक्य असतात ते असतात संयुक्त वाक्य एक. आणि त्यात जर अव्यय कोणते विचारलं ते असतात उभयान्वयी अव्ययाचा पहिला प्रकार प्रधानत्व सूचक. आणि त्या प्रधानत्व सूचकमध्ये 4 प्रकार, त्यातला हा न्यूनत्व बोधक आहे. न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणायचे याला. म्हणून आपलं उत्तर याचं काय आहे. आणि या अव्ययाने जोडली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. यांनी जोडलं वाक्य, केवळ वाक्याचं काय असतं माहिती का, 2 क्रियापद आहेत, पाहिली भरली. केवळ वाक्यात 2 क्रियापद नसतात, एक विधेय उद्देश म्हणजेच काय, एक क्रियापद एक करता असतो. ठीक आहे. मिश्र वाक्यामध्ये जर, तर, जरी, तरी, कारण, की, ओके, म्हणून, म्हणजे असे अव्यय असतात जी गौणसूचक उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय किंवा विशेषणे, सर्वनामे यांनी जोडली जी काय उदाहरणं असतात. ठीक आहे, यांना म्हणायचे मिश्र वाक्य. गेलं. स्वार्थी वाक्य, स्वार्थी म्हणजे स्वतःचा अर्थ व्यक्त करणार असा अर्थ ना. मी अभ्यास करतो, बाबा गावी गेले, घरी आहे, हा प्रकार, हे बी नाहीये. उत्तर काय आपलं, संयुक्त वाक्य. पण वर्ण उत्तर नाही तर बाकी कुठे जाऊ दे, सर्व काही ठीक आहे, पण तब्येत मात्र बरी नाही. भरपूर अभ्यास केलाय पण जाहिरात करीत नाही, आपण असं म्हणतो. जाहिरात आली पण अभ्यास काही होत नाही असंही म्हणतो आपण. मग हे पण काहीतरी कमतरता दाखवणारा. मग 24चं उत्तर आहे आपलं 2 नंबरचा पर्याय. ठीक आहे, चला. खालील शब्दसमूहापैकी अंश अभ्यस्त शब्दसमूह ओळखा. अभ्यस्त शब्दाचे प्रकार पडतात 3. अंश, पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त आणि अनुकरणवाचक. म्हणजे वारंवार किती शब्दामध्ये तोच शब्द डबल आला असेल समोरासमोर, घर घर, हर, ओके, घर घर, हर हर, ओके, असे शब्द बोलतो ना आपण, किंवा गावोगाव, गल्लोगल्ली, आता सगळे शब्द असतात पूर्ण अभ्यस्त. ठीक आहे. मग अंश अभ्यस्त म्हणजे काय, एक शब्द घ्यायचा, बीड बीड, बीड भीड, ओके, जेवण बिवण, शेजारी पाजारी, असं. म्हणजे एक वर्ण बदलवून आपण काय करतो, त्याला यमक जुळवतो. म्हणजे गेला बिला काय, आंबट चिंबट किंवा आंबट बिंबट, उलटा सुलटा, शेजारी पाजारी, याला अंश अभ्यस्त म्हणायचं. अनुकरण आहे, सॉरी, याचं अभ्यस्त आहे पण कसा, अंश आहे, पूर्ण नाही, अंश आहे. मग हेच उत्तर आहे आपलं. पुढे पाहिजे गडगडाट, घमघमाट, हे काय, अनुकरणवाचक. म्हणजे अभ्यास शब्दाचा तिसरा प्रकार. रान रान, खालोखाल, हे अभ्यास शब्दाचा पहिला प्रकार, पूर्ण अभ्यस्त. मग याला म्हणायचं पूर्ण अभ्यस्त. याला म्हणायचं अनुकरणवाचक. ठीक आहे. पळापळ, डगमगणे, कडकडाट, याला पण काय म्हणायचं, अनुकरणवाचक. हे दोन्ही अनुकरणवाचक आहेत. 3 आणि 4 सगळे अभ्यास आहेत. तुम्हाला अभ्यास म्हणलं की सगळे अभ्यास आहेत, पण तसे आपलं विचारलंय ते 25 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे 1. रसिक हा शब्द खाली काय आहे, डॅश डॅश आहे. रस अधिक इक, पाईक म्हणतो ना, वाचिक वाचणारे, वाच अधिक इक, लेखक, लेख, अक, अक प्रत्यय. रस हा मूळ शब्द आहे आणि रसिक, रस ग्रहण करणारे, रसिक म्हणायचं त्याला. मग काव्याचा रस ग्रहण करणारे, थोडक्यात. उपसर्ग करे नाही, अभ्यस्त करे नाही, अभ्यस्तामध्ये काहीतरी वारंवारता पाहिजे ना. प्रत्येक घटक काय करे, यस. सामासिक काय करे नाही, सामासिक नाही, त्याला प्रत्यय लागलाय. समासामध्ये 2 शब्द एकत्रित असतात, इथं प्रत्यय आलाय फक्त पुढे. मग 26चं उत्तर आहे आपलं 3 नंबर. तप घालीत बसणे या वाक्याचा अर्थ सांगा. तप करून बसणे नाही, तपश्चर्या करणे नाही, अंतर्मुख होऊन बसणे नाही, प्रार्थना करणे, तप घालीत बसणे, प्रार्थना करणे, शुअर 4 नंबर. ठीक आहे. अंतर्मुख होऊन बसणे म्हणजे काय, आश्चर्यचकित होऊन बसणे किंवा विचार करत बसणे. 1. इथं तप घालीत बसणे म्हणजे काय रे, हे तुम्ही काहीतरी प्रार्थना करताय, प्रयत्न करता थोडक्यात. ठीक आहे. तपश्चर्या नाही होत, तपश्चर्या, तप घालीत बसणे, तपश्चर्या नाही होत. ठीक आहे, तुम्ही फसू शकता पण होत नाही. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. उत्सव पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. आता हे कसं काय, सोडून दे. पान हा तद्भव आहे, पर्णचा पान असतो, पर्ण हा तत्सम झाला. आपला तत्सम विचारलाय, हे पर्ण तत्सम आहे. आग, अग्नीचं आग आहे बघा, अग्नी पहिली वाला अग्नी, हे आग आहे, हा तत्सम झाला. मग अग्नी, आग, पर्ण, पान आणि विनती, विनती, हा कोणती, विनती, हा तत्सम आहे. मग हा तद्भव आहे. हे तिन्ही तद्भव आहेत, हा तत्सम आहे. ठीक आहे. आपलं 28चं उत्तर आहे पर्याय नंबर 1. 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही,
कोणाला राग येत नाही? अरे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच, प्रत्येकाला येतो राग, बरोबर आहे ना? लक्षात घ्या, हे वाक्य नकारार्थी, याचं करायचं आपल्याला काय? हे वाक्य नकारार्थी, याचं करायचं आपल्याला होकारार्थी. होकारार्थी करायचे याचा अर्थ पुढे प्रश्नात न नकार नसला पाहिजे. हे विषय गेला, कारण नाही, संपला विषय. ओके, आपण केल्यास राग येणार नाही का? सेम असं झालं ना, प्रश्न विचारलाय, प्रश्नार्थी वाक्य झालंय. प्रश्नार्थी पण होकारार्थी नाही, नाही शब्दाला ना, नाही शब्द यायचं नाही आपल्यामध्ये. हे पुढे क्रियाविशेषण अव्यय कोणतं? हे प्रश्नार्थी क्रिया, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. हे क्रियापद कोणतं? नाही. मग नकारार्थी क्रियापद नकोय आपला, गेलं, 2 गेले. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. आता हे होकारार्थी, आता नकार कुठे दिसतोय का? नाही, होकारार्थी आहे. एक अपमान केल्यास राग काय यावा? हे पण होकारार्थी आहे, पण प्रश्न विचार थोडक्यात. हा अर्थ लक्षात ठेवा, अर्थ न बदलू देता वाक्यात बदल करणे म्हणजे वाक्य रूपांतरण म्हणायचं. आणि हे वाक्य रूपांतरावर प्रश्न विचारलाय, नकारार्थीचं होकारार्थी करायचंय. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? याचं उत्तर आहे अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो. हे 29ला आपला पर्याय नंबर 3 आहे. 30 शब्दोष उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. एक सांगितलं तुम्ही आताच पूर्वी, वाक्यात एकच करताना एकच क्रियापद असेल, म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असेल. कर्ता म्हणजे उद्देश, विधेय म्हणजे क्रियापद, तर ते असतं केवळ वाक्य. मग हे कोणतं रे? तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना केवळ वाक्य. संयुक्त नाही, ह्याचं संयुक्त कसं होईल? तो उत्तीर्ण झाला म्हणून सर्वांना आनंद झाला. तो उत्तीर्ण झाला एक क्रियापद आणि आनंद झाला एक 2 क्रियापद, आणि म्हणून याचा उत्तीर्ण होण्याचा परिणाम हा आनंद आहे. म्हणून परिणाम बोधक प्रधान उत्सुक उभयान्वयी अव्यय. पण नाहीये. प्रश्नार्थी वाक्य का? प्रश्नचिन्ह पाहिजे. उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी चिन्ह पाहिजे. उद्गारार्थी वाक्यात, प्रश्नार्थी वाक्यात ते चिन्ह पाहिजे, म्हणजे ती दोन्ही ऑप्शन लगेच उडतात. ठीक आहे. आणि हे संयुक्त वाक्य नाही करण्यामध्ये कुठं कशाने जोडलंच नाही ना. पुढे चला, 31 नंबर. बेंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिराडा करूनच वाड्याचा ताबा मिळवला. आशयाची म्हण शोधा. गोगल काय पोटात पाय नाही, थेंबे थेंबे तळसाचे, काय अर्थ नाही. आयते बिळावर नागोबा आहे, चोराच्या मनात चांदणी नाही होत. आई बापासारखीच मुले असत, बाप से बेटा सवाई म्हणजे एक्स्ट्रा झाले, सेरास सवासेर. अनुभवाच्या खाणी नाहीये. खान तशी माती ही आहे, जसे आई वडील तशी मुलं असणे. खान तशी माती. 10 मिनिटात परत करतो. काय? खान तशी माती. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय रे? सगळीकडे सारखी परिस्थिती असणे, अर्थात काय? सगळीकडे सारखी परिस्थिती असणे म्हणजे पळसाला पाणी 3च, असा अर्थ तो. ठीक आहे. मग हे आपलं उत्तर आहे किती याचं? 3 नंबर. 31, 32, 3. 31, 3, 32, 3. 33. प्रथम ग्रासे मक्षिका पात. फेमस आहे की, पहिल्याच घासाला काहीतरी माशी पडली, पहिल्या घास माशी पडली असेल किंवा पहिला घास कडू लागणे म्हणजे काय रे? काहीतरी अपशकून किंवा चांगल्यात करत असताना वाईट कृती. जेवण करणं म्हणजे चांगलं काम करत असताना मध्ये काहीतरी वाईट घडणे. मग पहिल्या घासाला मधमाशी सापडली, ह्याचा अर्थ काय? ह्याचं फक्त मराठी ट्रान्सलेट केलंय, पण तो मन नाही होत. ठीक आहे, हे सोडला. उरला पहिल्या घासाला आनंद झाला. आनंद नाही रे. एखादी चांगली गोष्ट सुरू होत असताना विघ्न येणे. यस, चांगली गोष्ट विघ्न. ठीक आहे. प्रथम ग्रासे मक्षिका पात. पहिल्या घासाची चव चांगली असते. हे दोन्ही तर बघा, तुम्हाला एक सांगतो मी, 1 आणि 2 म्हणजे 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन तर लगेच कटतोय. प्रश्न उरतो तुमचा आकलनावर डिपेंड आहे तुमच्या, की तुम्हाला अर्थ काय घ्यायचा आहे. मन विचारलं ना, मन किंवा वाक्प्रचार, तर तो सेम अर्थ नसतो बरं का, दुसरा अर्थ असतो. आताच आपण एक उदाहरण पाहिलं, काहीतरी वेगळा अर्थ रूढीने घेतला जात असेल, शब्दशः अर्थ नाही घेता रूढीने वेगळा अर्थ घेतला असेल, त्याला काय म्हणायचं? त्याला मन किंवा वाक्प्रचार, हे सगळेच भाग आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या असण्याचा जो धर्म असतो, व्याख्या विचारली त्याला वचन म्हणतात. 1 आहे की 2? 1 मुलगा 4 मुले. आख्यात नाही, कारकार्थ नसतो, पूरक नसतो, हे लांब दुसरीकडेच गेलं. म्हणून आपला प्रश्न उत्तर काय? वचन. एक वचन अनेक वचन. मी आम्ही, मी एक आहे, आम्ही अनेक आहेत, म्हणून एक वचन अनेक वचन. त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठवली. त्याने आपल्या काल मुलीला प्रयोग ओळखायला सांगितलं. लक्षात ठेवा, पाठवणारा तो, त्याला प्रत्यय आहे. पाठवण्याची क्रिया मुलीवर झाली, मुलीला पण प्रत्यय. ओके, म्हणजे हे 100% काय? कर्तरी नाही, कर्मेंड नाही.
भावेचा अंश याच्यामध्ये. कर्तृकर्म नाही होत, कारण भाव पाहिजे. कर्तृकर्म भाव तिघाचा संबंध नाही इथे. काय येत नाही सांगतो मी तुम्हाला. त्याने किंवा तिने म्हणा, काही करा, इथून पुढचं वाक्य बदल नाही. त्याने, तिने, त्यांनी, काही करा, इकडच्या पुढच्या वाक्यात काहीच बदल होणार नाही. म्हणजे कर्त्याचा परिणाम होणार त्याच्यावर नाही. हा कर्माला जरी प्रत्यय असला तरी कर्म बदला, कर्माचं लिंगवचन बदला, क्रियापदाचं रूप थोडं बदलतंय. कर्त्याला कर्माला दोघालाही प्रत्यय आहे, म्हणून भावेचं भावे आहे. ठीक आहे, म्हणून भावे आहे. आता मी याच्यावरून मी सांगतो भावे आहे. हा, हे खोडले. इथे कर्त्याला काही बदल करा तुम्ही, काहीच परिणाम होत नाही, म्हणून कर्तृ नाही. ठीक आहे, म्हणून हा कर्तृ नाही आणि म्हणून हा कर्तृ नाही. मग कर्म कसं काय, कर्म भाव कसं काय, मग भावेच पाहिजे ना. नाही, कर्माचं लिंगवचन बदला, क्रियापदाचं बदलते. त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठवली, त्याने आपल्या मुलाला कालच मुंबईला पाठवला. जरी या कर्माला प्रत्यय असला तर त्याच्यावरनं क्रियापदाचं रूप बदलतंय, म्हणून कर्म आणि यात कर्ता कर्म दोघाला प्रत्यय, याचा अर्थ तो भावे असतो, म्हणून भाव. मग कर्म भाव संकर प्रयोग म्हणजे आपलं उत्तर आहे 3 नंबर. ठीक आहे. 35. 36 नंबरचा, धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. आता सांगितले मी तुम्हाला. धातूला जर प्रत्यय लागून क्रिया अपुरी असेल त्याला क्रियाविशेषण म्हणतात. म्हणजे आपण क्रियाविशेषण म्हणतो त्याला वाक्यात. आपण पती असतं मग धातुसाधित किंवा कृदंत म्हणतो आपण त्याला. आणि ते वाक्यामध्ये काय करत असतं, क्रियाविशेषण अव्ययच काम करत असतं, किंवा नामाचं काम करत असतं, किंवा विशेषणच काम करत असते. मग आता प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या, आता बघा क्रिया अपुरी दाखवणे हा महत्वाचा आहे. जर धातूला काही आख्यात प्रत्यय लागलं तर क्रियापद बनतं. धातूला कृत प्रत्यय लागलं तर त्याचा कृदंत किंवा धातुसाहित बनतं. ठीक आहे. मग हे धातुसाहित किंवा कृदंत काय करत असतं, वाक्याची क्रिया तो चालताना बोलतो, तो व्यवस्थित चालतो, क्रियापद तो चालताना बोलतो असं म्हटलं मी. तर चालताना हे काय रे, ते धातुसाधित झालं, क्रियाविशेषण झालं. ते वाक्यात क्रियाविशेषणच काम करत, धातुसाधित क्रियाविशेषण म्हणायचं त्याला, धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं त्याला. मग हे काय असतं, मूळ धातुसाध्य असतं. धातुसाध्यापासून विशेषण बनतं, धातुसाध्यापासून नाम बनतं, धातुसाध्यापासून क्रियाविशेषण अव्यय सुद्धा बनतं. मग याला धातुसाध्य म्हणायचं, किंवा इथं कृदंत म्हणायचा. कृदंत, कृत प्रत्यय अंती असणारे धातू नाही, विशेषण नाही, आणि शक्य क्रियापद काय संबंध नाही. लांब ऑप्शन आहेत. मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा, मलिन म्हणजे मलिनच्या विरुद्धार्थी काय घ्यायचं, स्वच्छ किंवा निर्मळ. ठीक आहे. आता वाक्यात बघा, स्वच्छतेचे पालन करावे. थांबा 1 मिनिट. तो मळलेल्या कपड्याशी, मळलेल्या म्हणजे समानार्थ झाला, हा उत्तर आपलं नाही. घाणेरड्या नजरेने तो माझ्या नाहीये, समानार्थ झाला. निर्मळ अंतकरणांती कधी वागलीच नाही, प्रॉपर शब्द हा बसतो बघा, निर्मळ, कारण वाक्यात वापर योग्य झालाय. स्वच्छतेचे पालन करावे नाहीये, होऊ शकत नाहीये. ठीक आहे. स्वच्छ, मलिन, स्वच्छ, अर्थात काय माहिती का, ह्याच्या जर ऑब्जेक्शन घेतलं का असं होऊ शकतं, कारण त्यांनी मन वाक्प्रचार असं नाही विचारलं, वाक्यात उपयोग विचारलाय. वाक्यात उपयोग असा होऊ शकतो, पण उत्तर जर हे दिलं पहिल्या की ना तर 100% हेच राहणार. 4 नंबर पर्याय. 37-4 सांगतो मी. ठीक आहे. 37-4. काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. उत्तर घ्या 38. काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. साधं वाक्य, फक्त एक कर्ता आहे आणि एक क्रियापद आहे, एक उद्देश आणि विधेय आहे. आता त्याने विचारलंय वाक्याचे कोणत्या प्रकारचे आहे. वाक्यात प्रकार नाहीच असला, हा प्रकार नसतोय. त्यांनी वाक्य कोणत्या प्रकारचं असं विचारलंय, पण उत्तर निघतंय, पण हा वाक्याचा प्रकार नसतो असला काही. उलटे विधीपूरक आहे का, हे विधीपूरक नाही, विशेषण असलं पाहिजे त्याला, किंवा कर्मपूरक आहे का नाहीये, हे कर्मच नाही, याच्यामध्ये कर्मच नाही, कर्मविस्तार होणार नाही आणि कर्मपूरक होणार नाही कर्म नसल्यामुळे. आलं लक्षात. कर्माचे विशेषण असतात त्याला कर्मपूरक, कर्माला कर्मपूरक म्हणायचं आणि कर्माच्या विशेषणाला कर्मविस्तार म्हणायचं. मग आपलं ऑप्शन 2 आणि 3 उडाले. विधीपूरक कशाला म्हणतात, अकर्मक वाक्य असेल तर हे आहे अकर्मक. अकर्मक वाक्यामध्ये विधीपूरक कशाला म्हणायचं, काहीतरी विशेषण आले असतील किंवा नाम आले असतील वाक्यामध्ये, ती जर वाक्यात कसं काम करत असतील, ते वाक्याला विधानाला अर्थ पूर्ण करण्याचं काम करत असतील तर विधीपूरक असते. ठीक आहे. पण ही सगळी जर पाहिली तुम्ही, काल हे कालवाचक क्रियाविशेषणाव्यय, सकाळी हे कालवाचक क्रियाविशेषणाव्यय, काल म्हणजे वेळ दाखवत आहे. बाजू हे काय आहे, बाजूच्या हे काय आहे, हे क्रियाविशेषणाव्यय. मैदानावर क्रियाविशेषणाव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषणाव्यय. जोरात रीतिवाचक क्रियाविशेषण, कसा पळाला, जोरात पळाला.
कुठे पळाला? मैदानावर पळाला. केव्हा पळाला? काल सकाळी पळाला. केव्हा, कुठे, काय, कसा यांचे उत्तर असतात ते क्रियाविशेषण अव्यय असतात. ही सगळी क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि क्रियाविशेषण अव्यय ही क्रियापदाबद्दल विशेष माहिती देत असतात आणि ती बदलत नसतात. मग या शब्दाबद्दल माहिती देणारे सगळे शब्द आहेत. या शब्दाला म्हणतात विधेय. मूळ विधेय आहे आणि विधेयाबद्दल माहिती देणारे शब्द असतात ते विधेय विस्तारमध्ये येतात, म्हणून हे विधेय विस्तार हे उत्तर आहे. ठीक आहे. पण वाक्याचा प्रकार असला काय नसतो. ठीक आहे. हे अकर्मक वाक्य म्हणून विचारलं तरी बरोबर होतं. अकर्मक बी आहे ना ते वाक्य आहे, कर्मक आहे, क्रियापद, त्याचा प्रयोग बी काय अकर्मक कर्तरी. सचिन जोरात धावला, सीता जोरात धावली, कर्तरी, अकर्मक कर्तरी असे वे. ठीक आहे. पण ते उत्तर नाही, ते विधेय विस्तार. त्यामुळे 1 नंबरचा पर्याय 38ला 1. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज तगाई. कुठे तगाई? अनुदान नाही, तगाई हे आपलं उत्तर आहे. बाकी जाऊ तिकडं. 39चं 2 आहे. शिडीवर चढून डबा काढ वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता आहे? शिडीवर, शिडी या शब्दाला वर हा प्रत्यय लागलाय आणि तो जोडून आलाय. पतंग वर गेला, क्रियाविशेषण अव्यय. ओके. तो झाडावर बसला, झाड अधिक वर हे दोघांना चिटकून आलंय. शब्दाला जोडून आलेल्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. 2 नंबरचा ऑप्शन आहे आपला. हे जर सुटसुट आलं असतं क्रियाविशेषण झालं असतं. उभयान्वयीचा काही संबंध नाही. आणि विकलबोधक काहीतरी सेन्सलेस दिले. अव्ययच नाही, विकलबोधक अव्यय नाही, त्या अव्ययाचा काय संबंध आला नाही. 41 वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. अर्थात पुढे काय विचारलं बघू देत. अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द. ताबडतोब उत्तर देणे म्हणजे काय? हजर जबाबी म्हणतो का आपल्याला? स्थिर बुद्धी नाहीये, स्थिरमती नाहीये, हजर जबाबी फक्त सी. मनकवडामध्ये दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा नाहीये, फक्त सी असणारा ऑप्शन एक आहे, फक्त डी वाला एक आहे, सी. 41चं 3. 42 देवी अधिक औदार्य. ठीक आहे. देवी अधिक औदार्य आणि याचं विचारलंय काय? तयार होणारा शब्द. हा प्रश्न संधीवर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. संधी, संधीमध्ये सांगतो मी. देवीमध्ये इथं ई आहे आणि इथं औ आहे, याचा अर्थ हे स्वर संधी आहे. ठीक आहे. स्वर संधीमध्ये काय आहे? ई किंवा उ यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला असेल तर ईचं य होतं आणि ऊचं व होतं. सु अधिक आगत, स्वागत. ठीक आहे. मग ईच्या पुढे विजातीय स्वर आला ना, ईच्या पुढे सजातीय स्वर आला ईच, तर त्याची दीर्घत्व संधी होते, सजातीय स्वर संधी होते. ओके. दुसरा स्वर आला तर यनादेश होत असतो, लक्षात ठेवायचं. काय होतं? यनादेश स्वर संधी. आणि ईचा बनतो य, ईचा बनतो य. देवी काय झालं? हे देवीचं ई काढलं आपण, अधिक ई. ईचं झालं काय? य, पाय मोडला. ठीक आहे. अधिक औदार्य, ह्या य मध्ये आता काय झालं बघा, व आणि य हे झालं, असं बनलं. ठीक आहे. पुढे अधिक औ आला, औ. मग याचं बनलं काय? दे व्याव. ठीक आहे. दार्यला दार्य पुढे घ्या, दार्य. देव व्याव दार्य कुठे? देव्याव दार्य 4 नंबर. देवी अवदार्य सेन्सलेस, देवी दार्य. हे पहिले 2 शब्द आहेत ना, यानंतर काहीच अर्थ नाहीये. ठीक आहे. 4 नंबर ऑप्शन शुअर शॉट. जर विचारलं असतं काय तर यनादेश स्वर संधी. चला 44 खालील होकारार्थी वाक्यांचे नकारार्थी वाक्य करा. होकारार्थीचं नकारार्थी करायचे. ठीक आहे. बघा, नकारार्थी म्हणजे काय? 1 या लोकांचे आज्ञान पाहून मला दुःख होते. दुःख होते नकारार्थी करताना क्रियापद नाही नकारार्थी झालं असतं. आणि दुःखाचं या दोन्हीचे विरुद्धार्थी घ्या. दुःखाचं आनंद किंवा आनंद, किंवा याला सुख पण शब्द आहे ना, सुख. आणि होतेचं होत नाही करायचं, अधिक होत नाही, कारण नकारार्थी पाहिजे ना, आपला नकारार्थी करायचे. ठीक आहे. आता आज्ञाने मुलांनी शिक्षण घ्यावे, काय याला सेन्स नाहीये. लोकांचे आज्ञान पाहून मला दुःख होत नाही, याला सेन्स नाही, अर्थ बदलला नाही पाहिजे. ठीक आहे ना. या आज्ञेने लोकांचे काय होणार? प्रश्नार्थी वाक्य, आणि याला काही सेन्स नाहीये. या लोकांचे आज्ञान पाहून मला सुख होत नाही, यस, किंवा आनंद वाटत नाही. इथं काय? मला आनंद वाटत नाही. हे असं पण असतात, अजून परफेक्ट आहे. आनंद वाटत नाही ते बरोबर आहे. मग काय? 43चं 4 आहे. 44 उद्देशाचे प्रथमोपदेश संघटक कोणते? उद्देश म्हणजे काय? लक्षात ठेवा. उद्देश म्हणजे करता, करता. ठीक आहे. आता करता मूळ उद्देश व मूळ विधेय नाही. उद्देशाचे प्रथम उपस्थित संघटक कोणते? वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक असतात कर्ता, कर्म, क्रियापद. पण त्यांनी इथे विचारले कर्त्याचं. उद्देश म्हणजे करता, मग कर्त्याचं म्हणजे कर्म येणार नाही. कर्म म्हणजे काय? विधेय येणार नाही. ठीक आहे. नाही.
विधेय विस्तार, विधेय पूरक हे काय असतं माहिती का? उद्देशाचे नाही, विधेयाचे प्रथम उपसंघटक असणं तर विधेय विस्तार आणि विधेय पूरक आलं असतं, जे काय असेल ते. मूळ उद्देश आणि मूळ उद्देश विस्तार म्हणजे कर्ता आणि कर्त्याबद्दल माहिती देणारे शब्द, कर्ता आणि कर्त्याचे विषय म्हणजेच हे 4 नंबर. आता हे कुठल्या पुस्तकात दिलेलं नसते, ते आपण सेन्स समजून घ्यायचा असतो शिकतानाच, बरोबर आहे. जे आपण तुम्ही शिकला असताल. डॅश डॅश जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे, या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा. तत्सम कीवर्ड बघा पोरं, इथंच उत्तर निघतंय, बाकीकडे जायची गरज नाही. झाडे जगवले तर भविष्यात प्राणवायू मिळेल, वाक्य बरोबर आहे, पण तत्सम शब्द नाही, हा झाड देशी शब्द आहे. काय रे, हा देशी शब्द आहे. वृक्ष तत्सम शब्द आहे. वृक्ष जगवले तरच रोप नाही, रोप होत नाही. रोप जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. वृक्ष जगवले तर, वेल नाहीये, तत्सम नाहीये, आणि हे आपलं उत्तर नाहीये. रोप होत नाही, रोप जगवले तर भविष्यात, रोपाचा संबंध नाहीये, संबंध आपला वृक्षाचा आहे. वृक्ष जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. तुम्हाला कन्फ्युजन या दोन्हीमध्ये होऊ शकतं, तर हा तत्सम आहे ना, हा देशी आहे, म्हणजे आपला तत्सम निवडायचा आहे. विषय संपला. आपलं उत्तर आहे 45चं 2. 45चं 2 उत्तर आहे आपले. हे जे प्रश्न होते PYQ म्हणजे कालचं पेपरचं झालेलं, कसा वाटला, एक्सप्लेन केला आपण. तुमच्या काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी कमेंट नंतर पाहिलंच, पण पेपर हा सगळ्याच परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्यातले बरेच प्रश्न महागालच्या परीक्षेतले काय झाले, रिपीट झालेत. मी वारंवार सांगतो की हे रिपीट झाले प्रश्न, ते PYQ करायचे, सगळे व्यवस्थित करायचे. रिपीट प्रश्न होतात, ठीक आहे. आता काही संदिग्ध प्रश्न तुम्हाला वाटले, हे प्रश्न PYQ वाचले का कळतात की आयोगाचा दृष्टिकोन काय विचारण्याचा, किंवा इकडे ज्या सरळच्या परीक्षेत त्यांचा दृष्टिकोन काय विचारण्याचा, कन्फ्युजनवाले प्रश्न, ठीक आहे. त्यामुळे बघा कसा वाटला ते व्हिडिओ, कसा वाटला ते पण सांगा. आणि आपला याच्यामध्ये तुम्हाला हे जे आपले पॅसेजचे उत्तर आहेत ना, हे पॅसेजचं मी एक सेशन वेगळं घेतो, एक सेशन घेतो वेगळं, आणि ते पॅसेजचं मी सांगतो सोडवायचं कसं, डायरेक्ट सांगतो, ठीक आहे. कारण आता याच्यावर आपला वेळ खर्च बराच झाला, ठीक आहे. त्यामुळे हा सेशन कसं वाटलं याच्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.